जालन्यामध्ये महायुतीच्या नेत्यांची रात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर यांची एकत्रित बैठक झाली। या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भामध्ये एकमेकांमध्ये प्रस्ताव देण्यात आले। जागा वाटप आणि युती संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती तिन्ही नेत्यांनी दिली आहे। तर आज अंतिम बैठक पार पडणार असून महापालिकेसाठी प्रभागनिहाय उमेदवार आणि युतीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। आमची संयुक्त बैठक आज अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये पार पडली। दानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव एकमेकाला दिले आणि 100% शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई अशा प्रकारची युती होण्याची 100% खात्री आहे। जागा वाटपाच्या संदर्भात आमची चर्चा झाली। चर्चा सकारात्मक झाली। एकमेकाचे प्रस्ताव आज एकमेकाला दिले गेले। आपल्या आपल्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत चर्चा करून पुन्हा एकदा आमची शेवटची 4 वाजेची बैठक होणार आहे आणि आम्हाला असं वाटतं की ह्या बैठकीनंतर लवकरच आम्ही युती जाहीर करू आणि जालना महापालिका ही महायुतीच्या ताब्यात आणू असं सर्वांचं एकमतानं ठरलं आणि बैठक पार पडली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे। भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, RPI आहे, अजितदादाचं राष्ट्रवादी आहे, सगळ्यांनी आम्ही एकमेकाला प्रस्ताव दिलेले आहेत। प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त आम्हाला जागा कशा मिळतील हे प्रयत्न करत असतात, पण गेली 40 वर्षे एकत्र असल्यामुळं उद्या आमची युती होईल। जनतेची इच्छा आहे की महायुती इथं झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही बसून ठरवलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।